आज आपण बनवूया कमीत कमी वेळात होणारी झटपट होणारी सुरळीची वडी. यालाच खांडवी असेही म्हणतात. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. चला रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी काय साहित्य घेतले आहे ते पाहूया. एका मध्यम आकाराच्या पातेल्यामध्ये 1 कप बेसन पीठ घेतले आहे. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चिमूट हिंग, 1 हिरवी मिरची आणि थोड्याशा आल्याचे वाटण. हिरवी मिरची आणि आले घातल्यामुळे याची टेस्ट अगदी छान लागते. ज्या कपाने डाळीचे पीठ घेतले होते त्याच कपाने 2 कप ताक घालायचे आहे. हे ताक फार आंबट असू नये, तसेच फार घट्टही असू नये. इतपतच दाटसर ताक आपल्याला इथे घ्यायचे आहे. आता हे 2 कप ताक येथे घेतले आहे. हे सर्व पदार्थ आता डाळीच्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. याची गुठळी ठेवायची नाही आहे. यामध्ये घातलेली हिरवी मिरची आणि आले याची चव याच्यामध्ये चांगली उतरते आणि सुरळीच्या वडीची टेस्ट अगदी छान लागते. आता हे चांगले मिक्स करून झाले आहे. ताक घातलेले डाळीचे पीठ आता आपल्याला चांगले गाळून घ्यायचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे जर राहिली असेल एखादी गुठळी तर ती सुद्धा निघून जाते. आता याच्यामध्ये घालूया 2 छोटे छोटे चमचे तेल किंवा 1 टीस्पून तेल घातले तरीही चालेल. याने वडी सिल्की होते आणि ताटाला चिकटून बसत नाही आणि वडीला छान कलरही येतो. आता हे पातेले आपण कुकरमध्ये ठेवू. कुकरमध्ये ही रिंग घातली आता आणि गाळून घेतलेल्या डाळीच्या पिठाचे पातेले याच्यामध्ये ठेवायचे आहे. याच्यावर आता झाकण ठेवू आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊया. कुकरच्या आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला फक्त वाफ जाईपर्यंतच ठेवायचा आहे. वाफ निघून गेली आहे. कुकर फार थंड होऊ द्यायचा नाही आहे. वाफ आता निघून गेली आहे. कुकर आपण उघडून पाहू. झाकण काढून घेऊ आणि पातेले बाहेर काढूया. शिजून घेतलेले हे डाळीचे पीठ आता आपल्याला 2 ते 3 मिनिटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, फेटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान शिजले आहे आणि अजिबातही गुठळी त्याच्यामध्ये राहिलेली नाही. वेळही कमी लागतो आणि सतत हलवत बसायलाही लागत नाही. कलर छान आलेला आहे आणि सिल्की झालेली आहे. आता इथे ताट घेतले आहे. त्या ताटाला तेल वगैरे काहीही लावलेले नाही आहे. आता हे गरम असतानाच ताटावरती भरभर आपल्याला पसरून घ्यायचे आहे. या ताटावरती शिजवलेले 1 डाव डाळीचे पीठ मी घातले आहे आणि ते पीठ आपल्याला अगदी भरभर ताटावरती पातळ असे पसरून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ ताटावरती पसरून घेत आहे. हा थर आपल्याला पातळसर करून घ्यायचा आहे. तर आता हे पीठ मी ताटावरती अगदी पातळसर असे पसरून घेतले आहे. आता राहिलेले पीठ सुद्धा मी ताटावरती पसरून घेतले आहे. तर तुम्ही पाहू शकता 3 ताटांवरती हे पीठ आता पसरून झाले आहे. आता आपण या पसरवलेल्या पिठाच्या 1 ते 1.5 इंचाच्या अंतराने पट्ट्या कट करून घेऊया. आता या 3ही ताटांवरती सर्वप्रथम आपण हे खोवलेले खोबरे पसरवून घेऊया. एकसारखे थोडे थोडे करत हे खोबरे पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीरही पसरवून घेऊ. खोबरे आणि कोथिंबीर घातल्यामुळे सुरळीच्या वडीला टेस्ट अगदी छान येते. या ज्या पट्ट्या आपण कट करून घेतल्या आहेत त्याचे आता आपण रोल करून घेऊया. सुरुवातीला अगदी छोटीशी गुंडाळी करायची आहे. नंतर मात्र ती अगदी छान अशी पुढे पुढे जायला सुरुवात होते. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज पुढे जाते. तुकडे न होता छान अशी गुंडाळी होत आहे. हे छोटे छोटे रोल आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने 3ही ताटांवरच्या सुरळीच्या वड्या तयार करून झाल्या आहेत.
त्याला आता वरून खमंग अशी फोडणी देऊया. तर आता इथे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातले आहे, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर पाव चमचा हिंग घातले आहे. याला छान अशी तडतडीत फोडणी करून घ्यायची आहे. ही फोडणी थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि आपण तयार करून घेतलेल्या सुरळीच्या वड्यांवरती ही घालून घ्यायची आहे. वरून याच्यावरती चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेले खोबरे घालून छान असे गार्निश करून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता ही सुरळीची वडी किती छान झाली आहे ती, आणि ही वडी चवीलाही खूप छान लागते. करायला वेळ लागत नाही, झटपट होते. कुकरमध्ये होत असल्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. शेजारचे बेल आयकॉन बटन प्रेस केले तर माझी नवीन येणारी रेसिपी आपल्यापर्यंत पटकन येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.